हॅलो. तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही लेक्चरमधून आपण LED या विषयावर चर्चा करतो आहोत. त्याबद्दलचं अभ्यास आपण या निमित्तानं करतो आहोत. तर त्यातलाच एक पुढचा टप्पा किंवा पुढचा भाग त्या लेक्चर्समधला तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ LED लाईट्स असा आहे. क्लासिफिकेशन ऑफ LED लाईट म्हणजे LEDची वर्गवारी कुठल्या बेसवर कशा पद्धतीनं होत आहे याबद्दलची आपल्याला आज माहिती तुम्हाला या निमित्तानं या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ LED लाईट्स. आता LED चा आपण जो गेल्या काही लेक्चरमधून जो विचार केला त्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः प्रकाश व्यवस्थेकरता लाइटिंग सिस्टीममधून आपल्याला LEDचा वापर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करू शकतो, त्याचे फायदे काय या सगळ्या बाबतीत आणि मागच्या लेसनमध्ये तर अगदी आपण त्याचे काय लिमिटेशन्स आहे यावरचीही चर्चा केली होती. परंतु LEDचा ओव्हरऑल परफॉर्मन्स बघता LED अत्यंत पॉप्युलर आहे आणि आजच्या काळामध्ये अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची ही लाइटिंग सिस्टीम करता LED ही आपल्याला फायदेशीरही आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. तर त्या फायद्यांची चर्चा आपण एका लेसनमध्ये केली होती. त्याचे लिमिटेशन्सबद्दलही चर्चा केली होती. तर आज आपल्याला क्लासिफिकेशनवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे की LEDचं क्लासिफिकेशन कसं चालतं. म्हणजे कुठलाही एखादं काय म्हणू आपण त्याला, जेव्हा एखादा डिव्हाइस येतो, एखादा इलेक्ट्रॉनिक्समधला एखादा कॉम्पोनंट जेव्हा येतो आणि त्या कॉम्पोनंटच्या जोरावर चालणारी एखादी एक यंत्रणा आपण मग निर्मित करतो आणि त्या निर्मितीच्या जोरावर आपण त्याचे उपयोग करत जातो. तर त्या अर्थानं LEDचं पण आहे. कारण LED जसं सांगितलं की ही आताच्या काळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय वेगानं किंवा अतिशय अधिक पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टीच्या हिशोबानं आपल्याला ते वापरायला आपण सुरुवात केली. त्याचे फायदे असल्यामुळे अर्थातच आपण त्याचा अधिक त्याचा उपयोग करायला लागलो. तर LEDचं वर्गवारी जरी करायची असली तर LED काही एकच पद्धतीची येतं असं नाही आहे. LEDचे अनेक उपयोग असल्यामुळे त्या उपयोगितेच्यानुसार, त्याच्या ॲप्लिकेशन्सनुसार LEDचा पण मॅन्युफॅक्चरिंग लागतं. त्याच्यानुसार वेगवेगळ्या LEDचा वापर आपण करत जातो. तेव्हा आपल्याला ही वर्गवारी माहीत असणं आवश्यक असतं की कशा पद्धतीच्या कुठल्या LED आपल्याला मार्केटमध्ये किंवा आपल्या उपयोगासाठी आणण्यासाठी उपलब्ध आहेत. तर या संबंध गोष्टीचा जर विचार केला तर क्लासिफिकेशन करायचं झालं, वर्गवारी करायची झाली तर आपल्याला अकॉर्डिंग टू द पॉवर लेवलवरून सुरुवातीला एक LEDचं वर्गवारीमध्ये आपल्याला करता येईल. जर आपण विचार केला की पॉवर लेवल किती आहे त्या LEDची तर त्याच्यानुसार वर्गवारी करायची झाली तर LED ह्या दोन कॅटेगरीमध्ये आपण त्याला वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे लो पॉवर LED किंवा त्यालाच आपण मिनिएचर LED असं म्हणतो. लो पॉवर LED किंवा मिनिएचर LED. आणि दुसरा विचार केला तर मग हाय पॉवर LED, ज्याच्यामध्ये अधिक पॉवर लागते, अधिक तुम्हाला शक्ती त्यातून त्याला जुळावी लागते किंवा त्याच्यातून मग त्याच पद्धतीच्या अधिक शक्ती दिल्यामुळे अधिक शक्तीची पॉवरची आपल्याला त्याच्यातून प्रकाश व्यवस्था पण घेता येतात. तर दोन मेन पार्ट्स होतात पॉवर लेवलनुसार, म्हणजे एक लो पॉवर LED किंवा त्याला मिनिएचर LED असंच मी आता सांगितलं त्या पद्धतीनं, आणि दुसरी हाय पॉवर LED. तर लो पॉवर LED आपण जनरली तुम्ही वापरलेली असाल, पाहिलेलीच आहे. आपण जेव्हा प्रात्यक्षिकं केल्या आहेत तेव्हा याच्यामध्ये आपण बऱ्याचदा त्याची वापरही केलेला आहे. तर ह्या ज्या LED आहेत ह्या इंडिकेटर सारख्या, म्हणजे ज्यातून आपल्याला काही गोष्टीचं इंडिकेशन करायचं, जसं स्विच ऑन आहे की नाही आहे, TV ऑन आहे की नाही आहे, रिमोटमध्ये जी LED असते त्याच्यामध्ये आपल्याला ती इन्फ्रारेडच्या स्वरूपात LED असते. तर याचा जो आहे तर त्याला जर आपण थोडक्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये जशा पद्धतीने लिहिलं आहे की LED आर मोर फॅमिलियर इंडिकेटर इन मोबाईल फोन्स, टेलिव्हिजन सेट्स, इन डिफरंट टाइप्स ऑफ डिजिटल डिव्हाइसेसमध्ये पण आपण त्याचा वापर करतो या लो पॉवर LEDचा. आणि ह्या युजली अवेलेबल स्टँडर्ड साईज आणि शेप. तर याचा शेपही साधारणतः 2 मिलीमीटरपासून तर 10 मिलीमीटरच्या आकारामध्ये तुम्हाला त्या उपलब्ध असतात. आणि त्या एखाद्या ठिकाणी जिथे छिद्र होल असं म्हणू आपण त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्या फिट करता येतात. देर इज नो नीड फॉर सेपरेट हीटसिंग. आणि ह्या लो पॉवर असल्यामुळे यांच्यासाठी हीटसिंग जी मागच्या लेसनमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की एखाद्या
डिव्हायसेसमध्ये किंवा कॉम्पोनंटमध्ये किंवा त्या ठिकाणी लागणाऱ्या जो काही घटक भाग लावलेला आहे त्या घटक भागामध्ये जर हीट जास्त उत्पन्न होत असेल तर ती हीट आपल्याला डिवाइड करावी लागते, जेणेकरून तो डिव्हाइस आपल्याला त्या हिटिंगमुळे तो त्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला ती जी ऊर्जा उष्णता आहे ती आपल्याला हीटसिंकच्या स्वरूपात त्यातून आपल्याला मार्ग काढता येतो आणि ती डिसिपेट करता येतं. त्याची आपल्याला मोठ्या याच्यामध्ये ती डिवाइड करून मग त्या हिशोबानं ती LED किंवा जो करंटमध्ये वापरलेला घटक भाग असेल त्याचा त्या उष्णतेपासून बचाव करता येतो. परंतु लो पॉवरमध्ये या हिटिंगचा काही गरज पडत नाही. तर हा जे आहे हे फार कम्फर्टेबल आहे. याची मॅन्युफॅक्चरिंग हे 5 व्होल्ट ते 12 व्होल्ट या दरम्यान च्या रेंजमध्ये होते LED जी आहे ती. आणि ज्याचं जनरली जर आपण करंट रेटिंग बघितलं तर 1 मिली अँपियर पासून ते 20 मिली अँपियर इतक्या करंटवर या लो पॉवर LED आहे किंवा ज्याला आपण मिनिएचर LED म्हणतो त्या काम करतात. तर अतिशय 5 व्होल्ट पासून 12 व्होल्ट त्यांचं ऑपरेटिंग व्होल्टेज, त्यांना इनपुटसाठी जो काम करायसाठी लागणारं व्होल्टेज आहे ते अतिशय, आणि हे व्होल्टेज अर्थातच DC आहे 5 व्होल्ट ते 12 व्होल्ट रेंजच्या मध्ये, आणि करंट रेटिंग 1 मिली अँपियर अगदी करंट आणि ते 20 मिली अँपियर अशी रेंज असतात. आणि याचे कॉमन शेपमध्ये राऊंड असतं, डायमंड शेप येतं. त्याचा आकार जर विचार केला तर फ्लॅट टॉप येतं, रेक्टँग्युलर येतं, फ्लॅट टॉप येतं अँड रेक्टँग्युलर और स्क्वेअर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आकारामध्ये पण त्या उपलब्ध आहे. चौकोनी असतील, डायमंड शेपमध्ये असतील, गोलाकार असतील, असं एवढं सांगत आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला त्या LED तुम्हाला आकारामध्ये मिळतात. आणि लो करंटमध्ये पुन्हा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड साईज येतं. जसं 20 मिली अँपियर LED रेंजिंग फ्रॉम अप्रॉक्सिमेट 40 मिली वॅट टू 90 मिली वॅट असं त्याच्यामध्ये कन्झम्पशन चालतं स्टँडर्ड्समध्ये. 1.9 ते 2.1 व्होल्टेज जे लागतं ते रेड, ऑरेंज किंवा येलो किंवा ट्रेडिशनल ज्या ग्रीन रंगाच्या LED आहे त्यांच्यासाठीचं व्होल्टेज हे लागतं. म्हणजे LEDच्या रंगानुसार पण त्याला इनपुटला व्होल्टेज किती लागते याचा पण एक चार्ट अवेलेबल असतो. तो थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. 3 ते 3.4 व्होल्ट जर कोणाला लागत असेल तर ग्रीन आणि ब्ल्यू कलरच्या LEDला लागतं. आणि 2.9 ते 4.2 हे व्हायलेट असेल किंवा पिंक कलरची असेल किंवा पर्पल कलरची असेल किंवा व्हाईट कलरची असेल. या रंगांचं मराठीमध्ये तुम्हाला नाव माहीत आहे. जांभळा असेल, व्हायलेट म्हणून आपण त्याला पिंक गुलाबी, पर्पल म्हणजे जांभळा कलर आपण ज्याला म्हणू, व्हायलेटी हा जांभळा, पर्पल थोडा वेगळा आणि व्हाईट पांढरा. तर अशा, आणि पुन्हा अल्ट्रा हाय आउटपुटसाठी मग त्या आपण वापरतो. तिसरं आहे अल्ट्रा हाय आउटपुटसाठी मुद्दा जर त्याच्यामध्ये जर आपण क्लासिफिकेशनचा मुद्दा पाहिला तर दुसरं येतं हाय पॉवर LED. तर ह्या LED ज्या आहेत त्या अगदी ॲडव्हान्स आहे. अर्थातच त्या जनरल पर्पज म्हणू शकत नाही आपण. हाय पॉवर LED ज्या आहेत तर त्या ह्या LED आहे ह्या ॲडव्हान्स सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीवर आधारित निर्मित केलेल्या असतात. आणि ॲज द नेम इंडिकेट दे LEDs आर नोन बाय इट्स हाय आउटपुट हाय पॉवर LED किंवा त्याला HP LED सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याचा हाय आउटपुट LED पण आहे, HO LED असं पण त्याचं नामकरण आहे. जर आपल्याला काही घ्यायचं काम पडलं तर HO LED म्हणू शकतो, HP LED म्हणू शकतो. तर ह्या हाय पॉवर LED आहेत. अर्थातच याच्यामध्ये लागणारा जो करंट आहे आणि व्होल्टेज आहे हा तुम्हाला अधिक त्याला द्यावा लागतो. जर विचार केला कॅन बी ड्रिव्हन ॲट करंट फ्रॉम हंड्रेड्स ऑफ मिली अँपियर टू मोर दॅन अँपियर अशा पद्धतीनं अप टू 300 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर हॅज बीन अचीव्ड. त्याच्यामध्ये जर असतं दे आर केपेबल फॉर प्रोड्युसिंग हाय आउटपुट अँड हाय लुमिनन्स इंटेन्सिटी. प्रकाशाची अधिकतम तीव्रता जर ज्या ठिकाणी आपल्याला ते जर प्रखर असा उजेड पाहिजे असला तर तुम्हाला या HO LED किंवा हाय पॉवरच्या LED तुम्हाला वापरावा लागतो. HP LED मस्ट बी माउंटेड ऑन हीट सिंक. आता जसं आपण म्हटलं कारण या ठिकाणी हाय पॉवर आहे त्यासाठी लागणारा इनपुटला व्होल्टेज किंवा त्याच्यातून करंट ड्राईव्ह जो होणार आहे तो करंट जास्त असणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उष्णता हीट होऊन निर्माण होणार नॅचरली. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या LEDचा प्रोटेक्टिव्ह सिस्टीम म्हणून, हीटसिंक ही प्रोटेक्टिव्ह सिस्टीमचा भाग आहे. तर ह्या प्रोटेक्टिव्हसाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणतो त्याला आपल्याला हीटसिंक ही वापरावी लागते. हाय पॉवर LED कम्स इन डिफरंट शेप. पुन्हा याचा पण वेगळ्या आकारामध्ये आणि साईजमध्ये मिळतात.
द कॉमन एक्झाम्पल ऑफ पॉवर एलईडी इन डेली यूज इन एलईडी स्ट्रीप. एलईडी जी स्ट्रीप येतं ती आपण जे वॉल्स किंवा रूमचं इंटिरियरसाठी वापरतो. समजा आपल्या घरामध्ये आपल्याला जर एलईडीची स्ट्रीप तुम्ही पाहिली असेल शोभेच्या वस्तूसाठी, असं साधारण म्हणजे किंवा तुमच्या घरी जर घराला वरून काय म्हणतो आपण त्याला हे केलेलं असेल, छत असेल, त्याच्यामध्ये आपण पीओपी लावलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा कुणाच्या घरी तुम्हाला या ठिकाणी वापरायला मिळतात. किंवा ज्या ठिकाणी आपल्याला डिझायनिंग चांगल्या पद्धतीनं, प्रकाशाची वेगळ्या पद्धतीनं मांडणी आणि ह्या वेगवेगळ्या रंगामध्ये पण उपलब्ध असतात. तर हाय पॉवर एलईडी कॉम इन डिफरंट शेप अँड साईज आणि कॉमनली एक्झाम्पल ऑफ हाय पॉवर एलईडी इन डेली यूज इन एलईडी स्ट्रीप. त्याची अगदी अशी स्ट्रीप येतं जशी आपण सिरीज जशी आपल्या घराला मध्ये लावत होतो आधी बल्बची, तशा पद्धतीची त्याच आहे ना, फक्त या ठिकाणी एलईडीचा वापर आहे. तर एलईडी लाईट्स आर मेड ऑफ अरे ऑफ एसएमडी मॉड्यूल्स सच एज लाईट्स आर मेड विथ अ स्टँडर्ड शेप अँड फिटिंग लाईक एडिसन स्क्रू बेसनं आपण लावू शकतो, MR16 शेप विथ बायपिन बेसनं आपण लावू शकतो. हे लावण्याच्या पद्धती आहे. किंवा GU5 हे सगळे टेक्निकल वर्ड आहेत त्याच्यामधले. त्याला बायपिन येतं कॅप त्यासाठी लावायसाठी आणि अशा पद्धतीनं कम्पॅटेबल त्या सप्लायच्या सॉकेटमध्ये आपण लावू शकतो. त्याला पुन्हा इन्क्लूड त्याच्यामध्ये ड्रायव्हर सर्किट एक विशिष्ट लागतं. कारण का ह्या एलईडी आपल्याला जेव्हा वापरतो आपण घरामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये एक टायमर सर्किट पण असतं, जेणेकरून लाईटिंगची जी व्यवस्था आहे ती बंद चालू होत त्याच्यातून आपल्याला वेगळा वेगळा इफेक्ट रंगांचा मिळावा या हिशोबानं त्याच्यामध्ये तसं ड्रायव्हर सर्किट पण असतं. त्याला आत्ताच्या काळामध्ये त्याला अगदी रिमोट कंट्रोलनं पण सुद्धा आपण त्याचे वेगवेगळे रंग कसे मॅनेज करायचे ते पण करू शकतो. म्हणजे आपल्याला वाटलं रात्रीच्या वेळेस तर अगदी मंद प्रकाश लागत असेल तर आपण त्या एलईडी स्ट्रीपमध्ये रिमोटनी कंट्रोल करून अगदी ग्रीन लाईट किंवा ब्ल्यू लाईट, आणि जेव्हा ब्राईटनेस जास्त लागलं तर तुमच्या सोयीनं त्याच्यामध्ये त्याला रिमोट कंट्रोलनं पण आपण त्याला हे करू शकतो. पुन्हा जर क्लासिफिकेशनचा विचार केला आपण तर अकॉर्डिंग टू द शेप ऑफ एलईडी लाईट्स आर डिवायडेड इन 3 कॅटेगरी. आकारानुसार जर विचार केला तर त्यांचं 3 मध्ये हे वर्गवारी करता येते. त्याच्यामध्ये एक स्पेरिकल लाईट येतो गोलाकार, नंतर टॅपेट लाईट्स येतो, नंतर एक कप शेप लाईट्स येतात. तर अशा पद्धतीने आकारानुसार पण त्याचं वर्गीकरण आपण करू शकतो. क्लासिफिकेशनचा विचार केला तर आपल्याला आपली कशी गरज आहे, आपली नीड काय आहे त्यानुसार मार्केटमध्ये या सगळ्या पद्धतीच्या एलईडी लाइटिंग सिस्टीममध्ये आपल्याला उपलब्ध असतात. पुन्हा पुढचा एलईडी ट्यूबलाइट्स आलेले आहे. तुम्ही बघितलं असेल जुने एलईडी च्या आधीचे जे ट्यूबलाइट्स होते त्याला एक चोक लागतो जो फार कन्झम्पशन इलेक्ट्रिसिटीचं करतो. त्याला चोक ड्रायव्हरसाठी, त्याला पुन्हा स्टार्टर, त्याच्यासाठी लागणारी ट्यूबलाईटची नळी आणि त्याचं लाईफ फार कमी. त्याच्याऐवजी आता ट्यूब फॉर्ममध्ये जशी आता स्ट्रीपचा विचार केला तर ट्यूबलाईटच्या स्वरूपात पण तुम्हाला एलईडी ट्यूबलाईट्स अवेलेबल झालेले आहे आणि बऱ्याच जणांच्या घरी आता ते लावलेली असतील, तुमच्याही घरी असतील, बरेच जण वापरायला लागलेले आहे. कारण तो प्रकाश खूप चांगल्या पद्धतीनं आणि ट्यूबलाईट जी जुनी ट्यूबलाईट आहे ती रिप्लेस केली एलईडीनं. तर ट्यूबलाईट्स आर डिझाईन टू फिजिकली फिट इन पिक्चर इन्स्टेड ऑफ फ्लोरोसंट ट्यूब जी होती आपली आधीची CFL टाईपची, त्या ट्यूबच्या ऐवजी ही एलईडीची जी म्हणून आपण ट्यूबलाईट आपण वापरायला लागलं. सम एलईडी ट्यूब्स आर सुटेबल फॉर एक्झिस्टिंग पिक्चर इन ॲप्रोप्रिएट blast is used. An LED tube light generally use many individual surface mounted LED which are directional and require proper orientation to emit light in all direction around the tube. आणि विशेष म्हणजे त्याच्या सगळ्या बाजूनं चहूबाजूनं त्याच्यातून प्रकाशाचं तुम्हाला उत्सर्जन घेता येतं. त्यामुळे ते लावताना तशा पद्धतीनं लावून आपल्याला त्याचा अधिकाधिक प्रकाशाचा उपयोग करू देतात. मोस्ट LED ट्यूबलाइट्स कॅन बी यूज इन प्लेस ऑफ T8, T10 आणि T12 ट्यूबलाइट डिझाईन. हे त्याच्या डिझाईनचे प्रकार आहे. तर T8 इज डायमीटर जे 26 मिलीमीटरचं असतं, T10चं हे 30 mm असतं. लेंथ जर पकडली आपण तर जवळपास 23 इंचापासून तर 47 इंचापर्यंत आणि 59 इंचापर्यंत इतक्या लांबीच्या ट्यूबलाइट्स तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अर्थातच आपल्या गरजेनुसार आपण ती खरेदी करायची आणि त्याच्यानुसार ती अवेलेबल आहे. एलईडी स्ट्रीप लाईट जर पुन्हा वर्गवारी करायची झाली तर एलईडी स्ट्रीप लाईट्स आहे. एन एलईडी स्ट्रीप लाईट ऑल्सो नोन ॲज एलईडी टेप और रिबन लाईट
अक्षरशः अगदी पट्टीसारखी जर तुम्ही पाहिली असेल किंवा छोट्या अगदी आकाराच्या मध्ये, जिथे आपल्याला कुठल्या ठिकाणी अगदी आपल्या संस्थेमध्ये आपण जे प्रोजेक्ट बनवले होते त्या प्रोजेक्टच्या स्मार्ट होममध्ये आपण जी लावलेली होती ती स्ट्रीप टाईपचीच होती. त्याच्यामध्ये एक पट्टी येतं आणि त्याच्यामध्ये SMD च्या स्वरूपात सरफेस माउंट जो डिव्हाइस आहे त्या टाईपचं मॅन्युफॅक्चरिंग LEDचं केलेलं असतं आणि ती वापर करून आपण LED घेऊ शकतो. आता ह्या नाउ अ डे ड्यू टू द इन्क्रीजिंग लुमिनन्स इफिशियन्सी अँड लॉंगर लाईफ स्पॅन LED स्ट्रीप लायटर आर यूज इन ॲप्लिकेशन सच ॲज हाय ब्राईटनेस टास्क लाइटिंग किंवा फ्लोरोसेंट आणि हॅलोजन लाइटिंगच्या रिप्लेसमेंट म्हणून आपल्याला त्याचा वापर होत आहे. तर पुन्हा अल्ट्राव्हायोलेट इन्स्पेक्शन ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, कस्टम डिझाईन अशा सगळ्या वेगवेगळ्या विचार करूनही आपल्याला या स्ट्रीपचा वापर होतो. आता याच्यामध्ये पूर्ण वर्गकरी केली तर पुन्हा SMD LED, आता जो विषय केला ते SMD LED आहे. आता ह्या SMD LEDचं खरं तर मेंटेनन्स पण होतं. आपल्याला एखादी LED गेली म्हणजे पूर्ण स्ट्रीप खराब होते किंवा ती पुन्हा जे आपण LED पॅनल लावलेलं आहे ते सगळं संबंध खराब होतं असं नाही आहे. याबद्दलची अधिक माहिती आपल्याला प्रात्यक्षिकातूनही होऊ शकतं किंवा मग त्याच्याबद्दलचे काही व्हिडिओ पण अवेलेबल तुम्हाला इंटरनेटवर मी जे तुम्हाला लवकरच लिंकद्वारे देऊन देईल. तर ह्या LED ज्या SMD स्वरूपाच्या त्या SMD LED नुसार आपण त्याला वर्गवारीमध्ये करू शकतो. SMD इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ सरफेस माउंट डिव्हाइस डिस्क्राइब LED पॅकेज दॅट कॅन बी माउंटेड ऑन ए सरफेस ऑर ए PCB बाय सोल्डरिंग मेथड. यानुसार सोल्डरिंग करून त्याची एक विशिष्ट SMD सोल्डरिंगची जी प्रोसेस आपण जो एक चॅप्टर बघितला होता SMD सोल्डरिंग त्यानुसार करावं लागते. SMD कम्स इन ऑल शेप्स अँड साइज अँड आर टिपिकली डिस्क्राइब विथ त्याला आपण 3528 SMDs आणि काही 5050 SMDs प्रेझेंटली सम ऑफ मोस्ट कॉमनली यूज इन SMD हे त्याचे नंबर्स जे आहे. द 4 डिजिट नंबर रेफर टू द लेंथ अँड विथ डायमेन्शन ऑफ द SMD. याचा जो आकडा आहे त्याच्यामध्ये, तर आता समजा 3528 असेल तर याचा अर्थ असा होतो तर 3.5 × 2.8 mm अशी त्याची ती साईज झाली. म्हणजे जर 3528 हा जर SMD आपण घेतली किंवा 5050 SMD घेतली तर याचा अर्थ आहे SMDची लेंथ आणि विड्थ याच्यामध्ये आपल्याला मेन्शन केली आहे. तर 35चं मिनिंग आहे 3.5 mm आणि 28चं मिनिंग आहे 2.8 mm किंवा 5050ची LED घेतली तर तुम्हाला 5.0 × 5.0 मिलीमीटर या आकाराची रिस्पेक्टिव्हली आपण जर विचार केला तर त्या तुम्हाला मिळून जातात. त्याच्या पद्धतीनं त्या वर्गवारीमध्ये होतं. आता LED बल्बचं पण आहे. आता याच्यामध्ये वर्गवारीमध्ये पुढचा मुद्दा येतो तो येतो पुन्हा वर्गवारी करायचं तर COB ज्याला चिप ऑन बोर्ड असं म्हणतो त्या LED मॉड्यूल्स येतात COB नावाचे, म्हणजे चिप ऑन बोर्ड LED मॉड्यूल. आता याच्यामध्ये पण पुन्हा शेपनुसार, डायमीटरनुसार, लेंथनुसार आणि त्याच्या बल्बचा बेस कशा पद्धतीने वापरला अशा 4 पद्धतीनं तुम्हाला ते LED मिळतात. आता बल्ब शेपमध्ये मिळतात. बल्बचे डायमीटर शेप वेगळ्या पद्धतीनं, जर डायमीटर त्याचं किती आहे त्याच्यानुसार मिळतात. त्याच्या लांबीनुसार मिळतात. म्हणजे जर ह्या जो आपण चिप ऑन बोर्ड म्हणतो, आता दिस LED लाइटिंग सिस्टीम ह्या मल्टिपल LED चिप्स माउंटेड ऑन ए सिंगल PCB. एका PCBवर अनेक LED त्यावर लावलेल्या असतात आणि दिस मॉड्यूल कॅन रीच मेनी हंड्रेड्स वॅट्स डिलिव्हर्ड ओव्हर 10,000 लुमिनन्स पर्यंत आपल्याला या COB टाईपच्या ज्या वर्गवारीमध्ये आपण विचार करतो त्याच्यामध्ये इतकं लुमिनन्स तुम्हाला मिळू शकतं. आणि ह्या चलनामध्ये ज्या आपल्याकडे जास्तीत जास्त ज्या दिसतात जे घरगुती वापरासाठी आपण म्हणू शकतो, डोमेस्टिक पर्पजसाठी किंवा बाकी ठिकाणी जिथं आपल्याला प्रकाशाची गरज पडते त्या ठिकाणी आपण जुन्या CFL किंवा इन्कॅन्डसेंट लाईटपेक्षा आपण यांचा वापर करावा लागतो. तर वेगवेगळ्या आकारानुसार, डायमीटरनुसार अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आकारामध्ये आणि अशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला भेटतात. अगदी लेंथनुसार पण भेटतात. तर अशा पद्धतीनं LED तुम्हाला वेगवेगळ्या क्लासिफिकेशन जर आपण विचार केला तर ते दिसतात. मेनली आपण त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी आज बघितलेले आहे. तर अशा पद्धतीनं LEDचं क्लासिफिकेशन होतं. म्हणजे आज LED मध्ये तुमच्या गरजेनुसार सगळ्या पद्धतीचे तुमची फक्त नीड कशी आहे त्या हिशोबानुसार मार्केटमध्ये LED उपलब्ध आहे.
आपल्याला स्वयंरोजगार करायचा असेल तर त्या हिशोबानं जर समोरच्या ग्राहकाची काय गरज आहे त्यानुसार तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून देऊ शकता आणि त्या हिशोबानं त्यांना LED आपण सजेस्ट करू शकतो किंवा मार्केटमध्ये आणून त्यांच्या घरी आपण लावून देऊ शकतो. तर अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन आहे. आणखी डिटेल्समध्ये याचे तुम्ही नक्की हा लेसन वाचून याचे बारकाईनं जे काही मुद्दे असतील ते तुम्ही मी प्रत्येक लेसनमध्ये तुम्हाला खाली लिहून पाठवत असतो की तुम्ही त्याच्यामधले तुम्ही थोडक्यात स्वतःची एक 4-8 ओळीचा 10-15 ओळीचा तुम्ही स्वतःच्या मताने एक हे लिहा, त्याचा एक सिनॉप्सिस लिहा. तर ते तुम्ही एक लिहिण्याचा प्रयत्न करत चला. याच्यातले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते थोडे वेगळे करून आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. तेव्हा LED क्लासिफिकेशनवरची चर्चा मी आज इथंच थांबवतो. पुढच्या लेसनमध्ये पुन्हा भेटू. सर्वजण घरी राहा, आपली काळजी घ्या. लवकरच भेटू पुढच्या लेसनमध्ये. धन्यवाद.